मला आज सकाळीच इथे मिशोचं एक पार्सल रिसीव झालेलं आहे आणि हे जे आहे हे एक मी प्लांट ऑर्डर केलेला आहे आणि प्लांटची शॉपिंग ही फर्स्ट टाइमच मी मिशोवरून केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता झाड खूप छान कंडिशनमध्ये आलेलं आहे। आता मला माहिती नव्हतं की हे प्लांट कसं येणार आहे, पण खरंच याचे जे रूट्स आहे खूप छान डेव्हलप झालेले होते आणि आता हे खूप पॅक होते आणि खूप दिवसांपासून हे पॅक असल्यामुळं मला वाटलं आता ह्याला काही वारं वगैरे मिळालं नसेल, म्हणून मी सगळ्यात पहिले याला थोडं ऊन दिलं आणि याला पाणी वगैरे घातलं। आणि आमच्या इथे होता गुरुवारचा बाजार, सो मी रात्रीच सर्व बाजार आणून ठेवला होता आणि त्याला वॉश करून ठेवलं होतं। आणि माझ्याकडं हे असे काही कंटेनर्स आहेत जे की मी मिशोवरूनच ऑर्डर केले होते, सो मला हे खूप सोयीस्कर पडतं। आणि हे काय ना की भाजी जशाच तशी तुमची 8 दिवस छानच राहते, सो मी त्याच्यामध्ये सर्व हे भाजीपाला भरून घेतला। मी इथं थोडीशी फ्रूटसुद्धा बाजारातून आणून घेतले होते आणि असा बाजार पूर्ण मी व्यवस्थित जशाच तसा लावला, वॉश करून सगळं। हे जेव्हा आपण ठेवून घेतो ना, आपल्याला स्वयंपाक करताना पण थोडंसं इझी पडतं। आता मला बाहेर पण जाऊन यायचं होतं कारण माझ्या एका फ्रेंडचा फोन आला होता की तिला तिच्या केकचं सामान आणायचं आहे, सो आम्ही दोघे मिळून केकचं सामान आणायला गेलो। आता मला हे सामान पाहून इतकं छान वाटत होतं कारण मी जेव्हा केक बनवायचे ना तेव्हा असं काही सामान मिळायचं नाही। आता हे सामान पाहून मला असं वाटत होतं परत बिझनेस सुरू करायला पाहिजे का आपण, पण मी विचार केला नाही आता नको, म्हणून मी तो विचार तिथेच संपवून टाकला। आणि हे इथं पहा तुम्ही किती सुंदर सुंदर असं डेकोरेटिव्ह केकचं आयटम होतं आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये सुद्धा मिळत होतं। मग आम्हीचं हे तिथलं काम झाल्यानंतर मला थोडंसं डीमार्टला सुद्धा जायचं होतं, मग इथून आम्ही फटाफट जे पाहिजे ते घेतलं आणि डीमार्टला जाण्यासाठी निघालो। आता डीमार्टला जाताना आमच्यासोबत ह्या दोघीसुद्धा आल्या होत्या आणि या मॅडमला शॉपिंगला तर यायचं असतं पण हिला पायी चालायचं नसतं, सो ही पूर्ण डीमार्टमध्ये अशीच ह्या ट्रॉलीला लटकून होती आणि ही छोटी मुलगीसुद्धा डीमार्टमध्ये शॉपिंगला आली होती। सो दॅट्स इट फॉर टुडे, बाय।